कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधील मतदान केंद्रावर आज मतदानाच्या वेळी मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे। प्रभागातील गुजराती शाळेतील मतदान केंद्रावर भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला। दुबार मतदार असल्याचा आरोप करत एका मतदाराला लॉकअपमध्ये टाका असे म्हणणाऱ्या व्यक्तीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। या आरोपावरून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि वातावरण तणावपूर्ण बनले। काही काळासाठी मतदान प्रक्रियेतही अडथळा निर्माण झाला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना समज देत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला। सध्या मतदान केंद्र परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आल्याचे सांगण्यात आले। मतदान शांततेत पार पडावे यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे। तुम्हाला मतदाराला बोलायचा अधिकार नाही। तुम्हाला मतदाराला बोलायचं लॉकअपमध्ये टाका। हे उमेदवार लोकांना त्रास देतात। हे हॅरेसमेंटसाठी हॅरेसमेंट करतात। फक्त न्यूसेन्स व्हॅल्यू क्रिएट करायची अशा माणसाने प्रत्येक बूथमध्ये जाऊन त्रास देतो माणूस। कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।